आता एवढं सुंदर जेवण असेल तो और क्या ही चाहिए. जसं उम्मीद पे दुनिया कायम आहे त्याचप्रमाणे मूड के ऊपर काम डिपेंड आहे. डेली तर मी मशीन लावत नाही. म्हटलं आज वेळ पण होता आणि पटकन लावून पण घेऊया. यार ही धूळ कुठून येते ना माहीत नाही. म्हणजे डेली साफ करावं लागतं. विंडोज वगैरे सगळ्या क्लोज असतात तरी पण. बट असं होते बोलतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे. वाह! वेल डन पायल. मोठं काम केलंय खूप. नाही म्हणजे आजपर्यंत माझ्या राज्यात मूग आणि तुरीच्या डाळीला कधी किडी नव्हत्या लागल्या आणि ते साफ करत ना माझी हयादी निघून गेली. म्हणून म्हटलं कॉफीची चुस्की घेऊया. कुकरमध्ये भिजवलेले अख्खे मसूर आणि सोललेला बटाटा छान उकळून घ्यायचं, हळद वगैरे टाकून छान मॅश करायचं आणि त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, लसूणची फोडणी देऊन त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे. स्पेशली मॅगी मसाला टाकायचा आणि जिरे पावडर टाकायची. त्याच्यानंतर छान असं आहे ना पाणी टाकून एक उकळी येऊन द्यायची, वरून कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि इतकी भन्नाट लागते ना ही अख्खे मसूरची डाळ. ओह माय गॉड! म्हणजे रोजची ती पातळ डाळ खाण्यापेक्षा ना ही तर एकदम अमेझिंग लागते. म्हणजे मी काय बोलू, तुम्ही एकदा डेफिनेटली ट्राय करून बघा. तुम्ही बोलाल पायल डायरेक्ट जेवणानंतर चहा? नाही, नाही तसं नाही. थोडीशी वाम कुक्षी घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला चालू डॉक्टरकडे. म्हणजे नाक आणि कान ठीक करण्यासाठी. थंड काही घेतलं की बुलावा आ जाता है. क्रिसमस जवळ येत आहे आणि छोटी-छोटी मुलं मस्तपैकी असं आउटफिट करून आहे ना कुठेतरी जात होते. तेवढ्यात माझी बस पण आली आणि थंड काही खाल्लं ना की असा प्रॉब्लेम होतोच. म्हटलं चालत जातोय जरा शर्ट वगैरे बघूया. तसं घेतलं तर काय नाही इयर ड्रॉप दिला होता, त्याच्यानंतर सिरप आणि इतकी मोठी गोळी. इयर ड्रॉप टाकतानाचं शूट तर मी घेतलं नाही कारण जी काही माझी कळ मस्तकात गेली ना, मी लिटरली रडले आणि डॉक्टरांना फोन केला. थँक गॉड बट थोड्या वेळाने पेन थांबलं. चला सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल बाय.